मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्या गोष्टीचं नाव आहे चांदी. मी मायाच्या लगामाला हलकेच हिसका दिला. तिने आनंदाने मान डोलावली आणि दुडक्या चालीने मार्गस्थ झाली. तिच्या गळ्यातील घंटी खुळखुळ वाजत होती. किर्र अंधार रात्र होती. टिपूर चांदणे पडले होते. आभाळात आज चांदण्यांचे राज्य होते, पण चंद्राचा पत्ता नव्हता, कारण आज अमावस्या होती. आमचं गाव या आडबाजूला रेल्वे स्टेशनपासून चांगले 6-7 कोस लांब होते. पक्कीचं काय, कच्चा रस्ता पण नाही. कुठं पायवाट तर कुठं गाडी वाट, इतकंच. सगळं मामला डोंगरदऱ्यात आणि माळरानाचा. वाटेत दिवसा अंधार वाटावा असे निबिड जंगल. या स्टेशनवर रात्री 11ला आणि पहाटे 3ला एक गाडी शिट्टी मारून जाते. बाकी शुकशुकाटच असतो. मी मात्र अशा आडवेळी येथे टांगा घेऊन येत असतो. आता न येऊन कोणाला सांगतोय. मायासाठी यावं लागतं बघा. माया म्हणजे माझ्या टांग्याची घोडी. तिची चांदीसाठी अशी अपरात्री धडपड करावी लागते. चांदी म्हणजे घोड्याचा आहार होय. गवत चारा असलाच काही बाई. आत्ता पण त्यासाठीच आलोय. एखादं पॅसेंजर भेटलं तर मायाच्या चांदीची सोय होईल. नेहमीप्रमाणे आज पण गाडी लेटच होती. रात्रीचे 12 वाजून गेलेत. अजून 11च्या गाडीचा पत्ता नाही. येईल 1-2 पर्यंत. तोवर वाट पाहणं आलंच. पण हे आमचं नेहमीचं असतं. मी आपला स्टेशन बाहेरच्या एकुलत्या एक लाईटीच्या खांबाला टेकून बसलो. बिडी काढली आणि शिलगावली. मिणमिणत्या मेणबत्तीसारखी पिवळा उजेड खांबावर बलचा पडलाय. पांढऱ्या पिठाचा सडा टाकल्यागत चांदणं दिसतंय. त्यावर काळ्या सावलीची जाळी रांगोळ्यासारखी वाटते. इतकी अमावस्याची रात्र, पण लांब डोंगरापलीकडे पांढुरका उजेडाचा पट्टा दिसतोय. हवेत गारवा पण भरलाय. समोर माझ्या टांग्याकडे नजर टाकली. माया ऐटीत उभी होती. तिच्या घोट्याखालची 4 पाय काळ्या असल्याने ती स्वप्नातल्या घोड्यासारखी अधांतरी तरंगत असल्यासारखी दिसत होती. या कल्पनेनेच मला हसू आले. माझ्या पायाजवळ आता 5-6 बिड्यांची थोटकं जमली होती. आता बस. इतक्या विड्या तब्येतीसाठी चांगल्या नाही. गाडीची शिट्टी झाली. आली वाटतं. मी लगबगीने उठलो. गाडी स्टेशनात आली. थोडं थांबल्यासारखं करून पुन्हा शिट्ट्या मारत निघून गेली. मायला अजून कोणी प्रवासी स्टेशन बाहेर येईना का आज खाडा पडणार. मी काय पाणी पिऊन झोपेन, पण या घोडीचं कसं, असा विचार करत होतो. एक जाडगेला बाबा खंडीभर पिशव्या पोते घेऊन माझ्या टांग्याकडे येत होता. गावात जायचंय का, काय घेणार, त्याने विचारले. काय तुम्हाला वाटेल ते द्या. म्हणजे मी आवाच्या सव्वा मागणार या अपेक्षेत तो असावा. अशा अपरात्री खडकाळ रस्ता म्हणून तुमची अडवणूक करणार मी नवं. माझ्या मायाच्या पोट भरल इतकं द्या म्हणजे झालं. कोण माया? अहो माझी घोडी. ही काय टांग्याला झुंपली आहे. आमच्या दोघांचे जगणे त्यावरच आहे. म्हणजे तुमच्यासारख्या गिरायकावर अवलंबून असतंय. तवा तुम्हीच समजून घ्या. हो 4-5 टांगे लागतील गावापस्तोर जायला. तव पाणी बिनी भरून घ्या. वाटत काय मिळत नाही. नुसतं माजलेत जंगल आहे. डोंगरदऱ्याची वाट. हो पाण्याची बाटली आहे. मग ठीक आहे. आता बसा टांग्यात. मी त्याच्या सामानाच्या पिशव्या त्याच्या पायाजवळ जागेत काहीतरी मी समोर बसतो तिथं काही ठेवल्या. तो मागल्या बाजूला जाऊन बसला. तो बसताना टांगा चांगलाच कळला होता. काय भारी गिरायक आहे. मी माझ्या जागेवर बसून हलकेच मायाला लगामाला हिसका दिला. मायाने आनंदाने मान हलवून दुडक्या चालीने गावाचा रस्ता धरला. स्टेशन मागे पाडून साधारण तासभर झाला होता. मायाच्या लयीतीला टापांच्या संगतीला रातकिड्यांचा सा भारी आणत होता. आता उतरणीची वाट लागली होती. डोंगर माथ्यावर झाडी आता दाट होत होती. मायासारखे डोके हलवीत होती. ती काय म्हणते मला कळतच होते. झोपलाव का?
मी मागे बसलेल्या प्रवाशाकडे पाहत विचारले. तो बसल्या जागी डुलक्या घेत होता. थकला असावा. हो, जरा डोळा लागलाय. प्रवास झाला 10-12 घंट्याचा. झोपा पर जरा सावधच झोपा. जंगली जनावर असतात या वक्ताला, झडप घालतात. बापरे, हे मला माहीतच नव्हते. आता तुम्ही जागे झालाव तवर मी धार मारून येतो. तुम्ही बसा टांग्यात निवांत. हे या झाडामागच्या जातोय. धार म्हणजे काय, करंगडी दाखवली. मी टांग्याखाली उतरलो. एकदा पेंगुललेल्या प्रवाशाकडे नजर टाकली आणि झाडामागे गेलो. हे नेहमीचेच. धार मारून खिशातील चापटी तोंडाला लावली. जळजळत्या 2 घुटके घेतले. फार्मास नवी कोरी बिडी शिलगावली. असल्या गारव्यात बिडीचा झुरका काय आनंद देतो ते कळायला असल्यास वेळेवर बिडी वडायला पाहिजे राव. मला जसजसा उशीर होऊ लागला तसतसा टांग्यातल्या प्रवाशाची चुळबुळ सुरू झाली. मायला कुठे तडमडलंय बेनं कोणास ठाऊक. भकास आडरान, किरकिऱ्या काय सपाटून वराड्यात घुबड पण घुमायला लागले. त्यात ही काळी ढुस्स अमावस्येची रात्र. असले काहीतरी विचार त्याच्या मनात येत असावेत. मला ते जाणवत होते. मी ज्या झाडामागे होतो तो त्या दिशेने पाहत होता. सहज त्याने समोर पाहिले. त्याची दातखिळीच बसली. डोळे वटावरून तो समोर पाहत होता, कारण त्याच्या समोर माया उभी होती. टांग्याला समोर झुपलेली माया टांग्याच्या मागे उभी होती. भुस, त्याने आरोळ्या ठोकायच्या आत मायाने डायनासोर सारखी मान लांब करून त्याला तोंडात धरले आणि गाडी बाहेर ओढले. त्याच्या चट्टामट्टा करून ती जिभल्या चाटत होती. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो. गाडीतल्या त्या प्रवाशाला सगळ्या पिशव्या झाडीत भिरकावून दिल्या. चला, या घोडीच्या चांदीची सोय झाली. आता पुढच्या आमोश्यापर्यंत घोर नाही. टांग्यात बसताना मी स्वतःशीच पुटपुटलो. आता तुम्हाला सांगायची हरकत नाही, मी जर या मायेची चांदीची सोय नाही केली तर ती माझीच चांदी करणार होय. मग मी तरी काय करू. माझाही नाईलाज आहे. धन्यवाद. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.